आज मी जितूला हाफ डेज बोलून घेतलं ऑफिसमधून अर्जंटमध्ये. असं का मी केलं व्लॉग नक्की पूर्ण बघा तुम्हाला कळेलच. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? 2-4 दिवस झाले बरंच नव्हतं. सर्दी, खोकला आणि डोकंदुखी. डोकंदुखी एवढं भयंकर होतं की मला असं वाटलं की मला काही झालंय का? कारण माझं एवढं डोकं कधीच दुखलं नव्हतं. आणि इथे नायरोबीमध्ये ना वातावरण एवढं थंड असतं ना, मला अजिबात थंडी सहन होत नाही. एक वेळ गरमी सहन होते, पण थंडी अजिबात नाही. आणि त्या थंडीच्या चक्करमध्ये महिन्यातून 2-3 वेळा मला सर्दी खोकला होतच राहतो. आणि जसा मला सर्दी खोकला होतो, माझ्या आवाजाची बँड वाजते. आणि नेहमीप्रमाणे सगळी माझी कामं पहिली आवरून घेतली. श्रियांला अंघोळ घालून झोपवलं विधीजवळ आणि 1 तासासाठी म्हटलं जाऊन येते. जितू यायच्या आधीच मी तयार होऊन बसलेली. जियानला सुट्टी होती तर त्यालाही सोबत घेऊन आलो आम्ही आणि मला जिथे जायचं नव्हतं तिथेच मी आली. इथे येण्यासाठी मी खूप महिने खूप दिवस जितूकडे टाळाटाळ करत होती, पण फायनली आज मला खूप ओरडून तो घेऊनच आलाय जिथे मला यायचं नव्हतं. आणि इथे आल्यावरती खरंच झालं उलटंच. जे माझ्याबरोबर व्हायला पाहिजे होतं ते जितूबरोबर झालं. आता मी तुम्हाला सांगते नेमकं काय झालं. खूप दिवस, महिने झाले जेव्हा पण मला सर्दी खोकला होतो, मला डोकं खूप दुखतं. त्यामुळे मला सगळे इथे बोलायला लागले की तुला चष्मा लागलाय. मी त्या गोष्टीसाठी खूप टाळाटाळ करत होती, कारण मला चष्मा हा प्रकार अजिबात आवडत नाही. मी साधे गॉगलही जास्त वापरत नाही, कारण मला अजिबात आवडत नाही. आणि आज फायनली मी जितूचा ओरडा खाऊन आली डोळे चेक करायला. डोळे चेक करायला पहिली मी गेली, त्याच्यानंतर जितू गेला आणि झालं उलटंच. माझे डोळे एकदम परफेक्ट, मला सगळं काही दिसतं लांबचं जवळचं. मला तिथे सांगितलं गेलं माझे डोळे एकदम परफेक्ट आहेत. ते सर्दी खोकल्यामुळे माझं डोकं दुखतं. आणि मग जितूची बारी आली डोळे चेक करायचे आणि त्याचा रिझल्ट असा आला की त्याला चष्मा लागला. मग काय साहेबांचं तोंड बघण्यासारखं होतं. त्यांनी चष्मा घेतला त्याच्यासाठी बनवून. मग आम्ही घरी आलो. मी आज एवढी खुश झाली. माझे डोळे चेक करायच्या पाठी किती महिने लागलेला आणि माझे डोळे एकदम क्लिअर आहेत. ते तर सर्दी खोकल्यामुळे माझं डोकंदुखी होतं. तर असा होता आजचा माझा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.